एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कार्यकर्त्यांनी सांगितलं ठाकरे गटाच्या आमदारासोबत फोटो काढा। पण त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जे वाक्य म्हटलं त्या वाक्यानं मोठी खळबळ उडाली। काय म्हटलंय देवेंद्र फडणवीस यांनी, त्यानंतर ठाकरे गटात का खळबळ उडाली आहे पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आणि 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर येथे मंदिराच्या परिसरातील नव्यानं बांधण्यात आलेल्या सभा मंडपाच्या कामाची पाहणी आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कलशारोहणाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते। हा सोहळा शासकीय आणि धार्मिक स्वरूपाचा असला तरी स्थानिक आमदार म्हणून ठाकरे गटाचे बाबाजी काळे देखील या व्यासपीठावर उपस्थित होते। कार्यक्रम संपल्यानंतर सर्व नेते मंडळी एकत्र येत असतानाच दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार बाबाजी काळे यांच्यासोबत एक चांगला फोटो काढण्याची विनंती केली। त्यावर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत मिश्किल पण तितक्याच सूचक आणि राजकीय अर्थ असलेल्या स्वरात उत्तर दिलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता फोटो काढण्याची गरज नाही, आम्ही बाबाजींना आधीच एक मोठं प्रपोजल दिलंय। मुख्यमंत्र्यांनी थेट प्रपोजल हा शब्द बोलल्यामुळे सर्वांचे कान टवकारले गेले। मुख्यमंत्र्यांनी हे विधान हसतमुखाने केलं असलं तर त्यामागे एक अतिशय गंभीर आणि खोल राजकीय संकेत दडला असल्याचं स्पष्ट होतंय। त्यांनी हे प्रपोजल नेमकं कशा संदर्भात दिलंय, ते केवळ मतदारसंघाच्या विकासासाठी आहे की थेट सत्ताधारी पक्षात येण्यासाठी आहे याचा कोणताही खुलासा केला नाही। परंतु त्यांच्या या एका विधानानं संपूर्ण ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडवून दिली आहे। या विधानाचा थेट संबंध मुंबईत घडत असलेल्या राजकीय घडामोडींशी जोडला जातोय। कारण ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भीमाशंकरमध्ये बाबाजी काळे यांना प्रपोजल दिल्याचं सांगत होते, त्याचवेळी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या अंतर्गत बंडाळीची आणि धास्ती घेऊन एक मोठी बैठक बोलावली होती। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आणि काही महत्त्वाचे खासदार आणि आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या किंवा भारतीय जनता पक्षाच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। महायुतीकडून विरोधी पक्षामधील नाराज आमदार खासदार आपल्या बाजूने ओढण्यासाठी ऑपरेशन टायगर नावाचं अभियान चालवलं जाते। अशा नाजूक परिस्थितीत उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाच्याच एका आमदाराला थेट प्रपोजल दिल्याची जाहीर कबुली देणं हा ठाकरे गटाला दिलेला एक मोठा राजकीय धक्का मानला जातोय। आता या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेले आमदार बाबाजी काळे हे पुणे जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे। हा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा मानला जातो, कारण या ठिकाणी चाकण औद्योगिक वसाहतीसारखा मोठा आर्थिक केंद्रबिंदू आहे। बाबाजी काळे यांनी अत्यंत तळागाळातून आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली होती। शिवसेना पक्षात गेल्या अनेक दशकांपासून एकनिष्ठेनं काम करणारे नेते म्हणून त्यांची ओळख आहे। जेव्हा शिवसेना पक्षात एकनाथ शिंदे आणि ऐतिहासिक बंड केलं आणि 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेऊन वेगळी सूल मांडली, तेव्हा पुणे जिल्ह्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक बड्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांनी साथ सोडली होती। मात्र अशा अत्यंत कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीतही बाबाजी काळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आपली निष्ठा कायम ठेवली। ते महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले, त्यामुळे पक्षानं त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना खेड आळंदी मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि ते निवडूनही आले। सध्याच्या घडीला पुणे जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाचे ते एकमेव आमदार आहेत। संपूर्ण जिल्ह्यात पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवण्याची आणि पक्षाचा गड राखण्याची मोठी जबाबदारी बाबाजी काळे यांच्या खांद्यावर आहे। अशा अत्यंत महत्त्वाच्या आणि एकमेव आमदाराला थेट मुख्यमंत्र्यांकडून प्रपोजल मिळणारे हे ठाकरे गटासाठी अतिशय धोक्याची घंटा मानली जाते। मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर माध्यमांनी तात्काळ आमदार बाबाजी काळे यांना गाठून त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला। त्यावर बाबाजी काळे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांचं हे विधान केवळ मिश्किल टिप्पणी असल्याचं सांगत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास पाहता अनेकदा अशा प्रकारच्या मिश्किल विधानामागेच मोठ्या राजकीय भूकंपाची बीजं रोवलेली असतात। त्यामुळे राजकीय विश्लेषक बाबाजी काळे यांच्या या खुलाशानंतरही या प्रकरणाकडे अत्यंत बारकाईने पाहत आहेत।
या संपूर्ण प्रकरणाचा आगामी काळातील राजकारणावर आणि विशेषतः शिवसेना ठाकरे गटावर काय परिणाम होईल याचे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत। देवेंद्र फडणवीस हे अत्यंत चतुर आणि मुत्सद्दी राजकारणी म्हणून ओळखले जातात। ते कधीही कोणतेही विधान विनाकारण किंवा केवळ थट्टा म्हणून करत नाहीत असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे। उद्धव ठाकरे यांच्या बैठकीच्या ऐन मोक्यावर बाबाजी काळे यांच्या नावाचा असा उल्लेख करून फडणवीस यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे पहिल्यांदा म्हणजे मातोश्रीवर होणाऱ्या बैठकीत सर्व नेत्यांमध्ये आणि आमदारांमध्ये एकमेकांबद्दल संशयाचं वातावरण निर्माण होईल। प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पाहेल की नक्की कोण सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात आहे। दुसरं म्हणजे पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाचा जो एकमेव बालेकिल्ला उरलाय तिथे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य खचू शकतं। जर त्यांचा एकमेव आमदारच सत्ताधाऱ्यांच्या रडारवर असेल तर आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कोणाच्या पाठीशी उभं राहावं असा संभ्रम निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हे केवळ एक विधान नसून विरोधी पक्षाला मानसिक पातळीवर कमकुवत करण्यासाठी टाकलेली एक राजकीय खेळी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि पक्षबदलाचं राजकारण गेल्या काही वर्षात अत्यंत खालच्या पातळीवर गेलं असून प्रत्येक पक्ष आपल्या अस्तित्वासाठी आणि सत्तेसाठी कोणत्याही थराला जायला तयार असल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला अपेक्षित यश न मिळाल्यानं आगामी निवडणुका जिंकण्यासाठी त्यांनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे। विरोधी पक्षातील मजबूत आणि लोकप्रिय चेहऱ्यांना आपल्या पक्षात आणून आपली बाजू भक्कम करणं हा या मोर्चे बांधणीचा एक मुख्य भाग आहे। बाबाजी काळे हे खेड आळंदी भागात लोकप्रिय आहेत, त्यांची पकड मजबूत आहे। त्यामुळे जर त्यांना महायुतीत आणण्यात यश आलं तर पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाचं अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात येईल आणि महायुतीची ताकद अधिक वाढेल। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्यासाठी आपला हा शेवटचा किल्ला लढवणं आणि आपल्या आमदारांना परावृत्त करणं हे एक मोठं आव्हान असणार आहे। गेल्या काही दिवसात बाबाजी काळे हे मुख्यमंत्र्यांचा प्रपोजल स्वीकारून महायुतीचा रस्ता धरतात की उद्धव ठाकरेंसोबत राहून आपली निष्ठा सिद्ध करतात यावर खेड आळंदीसह संपूर्ण पुणे जिल्ह्याचं राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे। भीमाशंकरच्या पवित्र भूमीत पेरलं गेलेलं हे राजकीय प्रपोजलचं बीज आगामी काळात कोणता मोठा राजकीय वृक्ष बनतं हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।